नमस्कार. कोतवाल भरती ही लवकरात लवकर येणार आहे. त्याच्यात कोणत्या महत्वाच्या अपडेट असणार आहेत आणि तारखा महत्वाच्या म्हणजे एक परिपत्रक आलेलं आहे. त्याच्यामध्ये असं डिसाईड केलं की ह्या तारखेपर्यंत म्हणजे 30/11 पर्यंत कोतवाल भरती ही कंप्लीट असली पाहिजे असं त्यांनी एक जाहीर दिले की तुम्ही कधी पण एक्झाम घ्या, काही पण करा, आता आम्हाला ह्या तारखेपर्यंत आम्हाला कोतवाल भरती पाहिजे असा एक परिपत्रक आलेले आहे. तर याच्यावर डिटेल व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये मग हे कोतवाल भरती पद काय असते, महसूल सेवक म्हणून हे पद असतं. तर या पदाची जालना इथे अपडेट आलेली म्हणजे जालना जिल्ह्याचं याच्यामध्ये परिपत्रक आलेले आहे. तर यांनी काय सांगितलेलं आहे, सुरुवातीला किती जागाची भरती करून घ्या म्हणत आहे. महाराष्ट्र हे सगळ्या जिल्ह्यासाठी येणार आहे परिपत्रक. मात्र सुरुवातीला हे कुठं जालना जिल्ह्यासाठी आले. जालना जिल्ह्यामध्ये आंबड मंठा बदनापूर घनसावंगी जाफराबाद हे जे गाव आहेत ना, त्या सगळ्या गावामध्ये लवकरात लवकर भरती करण्यात यावी अशी प्रक्रिया त्यांनी राबवली आहे. या ठिकाणी ही कोतवाल भरती लवकरात लवकर करण्यात यावी. आणि तसंच महाराष्ट्रात पण हे परिपत्रक येणार आहे. तर मग टोटल ह्या जागा किती असणार आहेत, 2912 जागा आहेत. तर मग सध्या तरी जालना जिल्ह्यामध्ये किती 47 जागा लवकरात लवकर भरून द्या असं म्हणून एक परिपत्रक आलेलं आहे. तर मग याच्यामध्ये आपल्याला मराठी, अंकगणित श्रेणी, सामान्य ज्ञान आणि जिल्हा विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरतो, ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहतो, गावातल्या विभागामध्ये, तर तिथल्या जिल्ह्याची पूर्ण माहिती असणे आपल्याला अभ्यासक्रमाला असतं तिथं. तर मग याच्यामध्ये आता आपल्याला या कोतवाल भरतीमध्ये कशा जागा भरल्या जाणार आहेत तर बघा, मग याच्यामध्ये भरल्या जाणार आहेत जागा ह्या 47 पद जी आहेत ना. तर मग अध्यक्ष कोण, हे निवड प्रक्रिया चालू केलेली आहे त्यांनी. तर अध्यक्ष, सचिव, तर अध्यक्ष कोण असणार आहे, अध्यक्ष उपविभागीय अधिकारी यांच्याद्वारे ही भरती करण्यात येणार आहे. तसंच सचिव म्हणून कोण असणार आहे तर तहसीलदार, नायब तहसीलदार आणि समाज कल्याण विभागीय प्रतिनिधी हे पण असणार आहे याच्यामध्ये. तर यांच्या थ्रू ही लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर मग याच्यामध्ये आता आपली 30/11 पर्यंत ही भरती म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत ही भरती करून देण्यात यावी असा एक निर्देश आलेला आहे. तर मग महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर या भरती करून देणार आहेत. मग त्याची एक प्रक्रिया काय आहे तर सुरुवातीला ते काय करणार आहेत, बिंदू नामावलीची जी आहे ना, ते 24/8 पासून जी प्रक्रिया चालू होणार आहे तर 9/9 पर्यंत म्हणजे पूर्ण याला एक महिना 15 दिवस तरी नक्की म्हणजे 14 ऑगस्ट पासून ते 9 सप्टेंबर पर्यंत ही बिंदू नामावली म्हणजे मागासवर्गीयांसाठी जी बिंदू नामावली असते त्याच्यावर ही प्रक्रिया चालू असणार आहे. त्याच्यानंतर बिंदू नामावली झाल्यानंतर निवड प्रक्रिया. तर निवड प्रक्रिया कधीपासून केली जाणार आहे, निवड समिती. तर निवड समिती काय करणार आहे, किती म्हणजे जागांची निवड करायची, कुठे कुठे जागा निवड आहे, तर ही निवड प्रक्रिया कधीपासून चालणार आहे, 10 तारखेला ही निवड प्रक्रिया चालणार, 10 सप्टेंबरला ही निवड प्रक्रिया. अर्ज कधीपासून येणार आहे तर अर्ज हे कधी 16 सप्टेंबर पासून अर्ज येणार आहे. तर 16 सप्टेंबर पासून अर्ज येतील तर 29 सप्टेंबर पर्यंत हे अर्ज असणार आहेत. तर मग ह्या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज करायचे. त्याच्यानंतर लेखी परीक्षा कधी होणार आहे, ह्याच्यामध्ये तसं नमूदच केलं की लेखी परीक्षा लगेच किती 4 ऑगस्टला याची लेखी परीक्षा होणार आहे. 4 ऑगस्टला याची लेखी परीक्षा झाल्यानंतर लगेच 5 ऑगस्टला याच्यावर रिस्पॉन्स शीट ही येणार आहे. तर लेखी परीक्षा झाल्यानंतर 5 ऑगस्टला याची रिस्पॉन्स शीट येऊन जाईल आणि हेच जागेची जी काही निवड यादी 10 ऑगस्ट पर्यंत याची निवड यादी लागणार आहे. 10 ऑगस्ट पर्यंत निवड यादी लागेल आणि भरती प्रक्रिया कधी होणार आहे, 14/10 पर्यंत याची भरती प्रक्रिया होणार आहे. म्हणजे 14/10 पर्यंत अंतिम निर्णय याचा लागणार आहे. तर अशा पद्धतीने ही कोतवाल भरती आहे. ज्यांना कोणाला म्हणजे ह्या परीक्षेसाठी ज्यांनी मागच्या वेळेसची कोतवाल भरती दिली होती 2 वर्षापूर्वीची, त्यांना परत आता कोतवाल भरती द्यायची. आणि ज्यांनी म्हणजे त्यामध्ये पास आउट झाले त्यांना बरेचशे पैकी माहित असते. तर ज्यांना कोणाला म्हणजे हे गाव लेवलचं पद असणार आहे कोतवालचं,
याच्यासाठी म्हणजे खूप चांगलं असं हे पद असणार आहे. याचा आपला डिटेल व्हिडिओ हे 2-3 दिवसात नक्कीच येऊन जाईल की याच्यामध्ये आपल्याला काय पात्रता कशा पद्धतीने लागते, सगळं डिटेल व्हिडिओ हे उद्यापर्यंत आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर अशा प्रकारे कोतवाल भरतीची जर तयारी करायची असली तर आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा, कारण 4 ऑक्टोबर पर्यंत याची एक्झाम कन्फर्म होणार आहे. तसेच म्हणजे पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये आपले एक्झाम होऊन जाईल. त्याच्या अगोदर सप्टेंबरमध्ये फॉर्म पण येऊन जातील. अशा पद्धतीची ही भरती प्रक्रिया असणार आहे. ज्यांना कोणालाही कोतवाल व्हायची संधी सोडायची नाही त्यांनी नक्कीच ह्या परीक्षेच्या तयारीला आतापासूनच लागा. आणि खूप महत्वाचं असं हे पद असणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे गाव लेवलचं पातळीवरचं हे पद असणार आहे. ज्यांना कोणाला याचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी नक्कीच म्हणजे कोतवाल भरतीच्या तयारीला आतापासूनच लागा. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की पेजला फॉलो करा. अशाच